अजितदादांनी कापलेल्या निधीला उघड विरोध करणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कारण एका विवाहित महिलेने त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळवणुकीचे आरोप केलेत। तक्रारदार महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत सिद्धांत शिरसाटला नोटीस देखील बजावली आहे। यामध्ये मंत्री संजय शिरसाट हे माझ्यावर दबाव टाकत असल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे। परिणामी आता या प्रकरणावरून विरोधी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत पाठवलेल्या नोटीसमध्ये तक्रारदार महिलेने म्हटलंय की 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो। या काळात मुंबईतील चेंबूरच्या फ्लॅटमध्ये सिद्धांत शिरसाट सोबत गाठीभेटी झाल्या। याच वेळी सिद्धांतने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर सिद्धांतने जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचाही आरोप पीडितेने केलाय। ब्लॅकमेल करत भावनिक आश्वासन देऊन लग्न करण्यास भाग पाडलं गेलं। पोलिसांकडे तक्रार केल्यास आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी सिद्धांत शिरसाटने दिल्याचं पीडितेने म्हटलंय। याशिवाय सिद्धांत शिरसाट विरोधात मी 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती, परंतु मंत्री संजय शिरसाट हे दबाव टाकत असल्याने पोलीस त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचा दावा महिलेने केलाय। सिद्धांत शिरसाटला नोटीस दिल्यानंतर तक्रारदार महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी एक व्हिडिओ जारी केलाय। यामध्ये त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितलाय। सिद्धांत शिरसाटवर आम्ही कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट यांच्याशी चेंबूर येथे वडिलांच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। 2 वर्ष चांगले राहिले। नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं। नंतर हिला निग्लेक्ट करायला लागले, हिला मानसिक छळ करायला लागले। नंतर त्यांनी स्वतः कुठं जाऊ नये पोलीस तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी आपल्या रिव्हॉल्व्हरची गोळी लावल्याचा फोटो दाखवणे, असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला आणि तिला आकलून दिलं। आणि औरंगाबादला त्यांनी कधी संभाजीनगरला कधीच फॅमिलीचं वडिलांबरोबर इथं कुठं येऊ दिलं नाही त्यांना आणि तिथंच राहा, नसता औरंगाबादला जर संभाजीनगरला आली तर तुझं टंगडं तोडून तुझं ते करू असं त्याला धमक्या दिल्या। आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे सिद्धांतला की 7 दिवसात तू नांदायला घेऊन ये, नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिच्या स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट 3 केसेस दाखल करणार आहोत। सिद्धांत शिरसाटवर महिलेने आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती निशाणा साधलाय। ते म्हणतात, एका मंत्र्याच्या मुलावर आरोप होऊन देखील तक्रार घेण्यात येत नाहीये। कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातोय। तक्रारदार महिलेची फसवणूक झाली असेल तर निश्चितच कारवाई झाली पाहिजे। महिलेवर दबाव टाकण्यासाठी संजय शिरसाट हे मंत्रिपदाचा गैरफायदा घेत असतील तर हे गंभीर आहे, असं म्हणत दानवेंनी शिरसाटांच्या मुलावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। संजय शिरसाट हे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हे प्रकरण दाबू पाहतायत। त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। त्यांना पाय उतार करणार आहात की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाटांवर जोरदार टीका केली। ते काय म्हणालेत तेही पहा। त्या मंत्र्याच्या मुलाने 3रा लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केले होते मुंबईमध्ये चेंबूरमध्ये राहणारी ती मुलगी आहे तिच्यासोबत लग्न केले होते, त्यांच्याकडे फोटो सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे। मग सगळे लोक गप्प का आहे? मला हे प्रश्न विचारायचं आहे। हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर 200 मीडियावाले उभे राहिले असते। फक्त एक मंत्री आहे, मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प बसलेले आहेत। काय याच्यामध्ये बातमी दिसत नाही आहे का की एक मंत्र्यांच्या मुलाला फोटो सहित एक लॉयर नोटीस पाठवत आहे आणि याच्या बाबतीत सगळं मौन धारण केलेले आहे। आणि तुम्ही मौन धारण केलं असेल, आम्ही काढणार हे सगळं बाहेर काढणार आहे आणि महिला आयोगला आम्ही विनंती करणार आहे की आता ही गप बसणार आहे। विजया रहाटकर मॅडम देशाची महिला आयोगची अध्यक्ष आमच्या शहरातली आहे। आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की मुलीला आता न्याय द्या। रुपाली चाकणकर ताईला आम्ही हात जोडून विनंती करत आहे की ताई
ती मुली मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा, सगळं जानकारी हासिल करा आणि तिला न्याय द्या. या प्रकरणावरून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांवर आश्चर्यकारक पद्धतीने युटर्न घेतलाय. सिद्धांत शिरसाट यांना दिलेली नोटीस मागे घेत असल्याची माहिती पीडित महिलेने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तरी सुद्धा झालेल्या आरोपांवर सिद्धांत शिरसाट किंवा मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची बाजू माध्यमांसमोर अद्यापही मांडलेली नाही आहे.